आज आपण करणारे शेपूची फळं. त्यासाठी शेपू बारीक चिरून घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घेण्यासाठी. आता काय लागणार आहे ते बघू. 1 कप ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरे, 2 चमचे तीळ, 1 चमचा दाण्यांचं कूट, 1 चमचा लाल तिखट, 1.5 चमचा मीठ, लसूण, हे सगळं लागणार. आता आपण एक वाटण करून घेऊ. त्याच्यासाठी आधी आपण हिरवी मिरची घेऊ, नंतर लसूण घेऊ, जिरे, हे याचं वाटण करून घेऊ. आपलं वाटण झालेलं आहे करून. आता आपण पीठ आधी मिक्स करू, नंतर हे वाटण घालू. कप ज्वारीचं पीठ, अर्धा कप बेसन पीठ, कप गव्हाचं पीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक केलेलं लसूण आणि मिरचीचं वाटण घालून घेऊ. 1.5 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद. आता हे आधी पाणी न टाकताच मळून घेऊ. पाणी लागलं तर नंतर टाकायचं. एक 4-5 चमचे पाणी टाकून घेऊ. मळून झाले आणि असं एवढं घट्टच ठेवायचं पीठ. आता यावर 1 चमचा तेल टाकून घेऊ. परत एकदा मळून घ्यायचं. स्टीम करायला ठेवण्याआधी आपण याला तेल लावून घेऊ. पाणी पण गरम करायला ठेवलं, मग आपण हे करून घेऊ. याची अशी छोटी छोटी फळं करून घ्यायची आणि स्टीमवर ठेवून द्यायची. फळं करून झालेत आपले असे. आता आपण स्टीम करून घेऊ. एक 10 मिनिटं आपण याला स्टीम करून घेऊ. शेपूची फळं आपली छान उकडलेले आहेत. हे बघा. आता हे गॅस बंद करू आणि हे गार झाल्यावर मी हे दाखवते. फळं आपली थंड झाली आहे. आता आपण फ्राय करून घेऊ. 1-2 चमचे तेल टाकायचं. 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या. लसूण छान लाल झालाय. आता आपण हे तीळ टाकून घेऊ. दाखवा ना. आता तेलातच ह्या वड्या टाकून घेऊ. लाल तिखट, हा 1 चमचा शेंगदाण्याचं कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर. आपल्या वड्या छान फ्राय